नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता आला। शेतकरी मित्रांनो, केंद्र शासनाने पीएम किसान योजनेच्या आगामी 16 हप्त्याच्या वेतनाची पुढील संपूर्ण रूपरेखाही जाहीर केली आहे आणि त्यासाठी केंद्र शासनाने त्यांच्या अधिकृत अशा वेबसाईटवर याची माहिती जाहीर केली आहे। यामध्ये आगामी 16 हप्त्याच्या वितरणाची तारीख, वेळ आणि नियोजित कार्यक्रमाचे अपडेट देखील जाहीर केले आहे। तर मग काय हे संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, अपडेटची हेडलाईन अशी आहे की पीएम किसानचा 16वा हप्ता याच महिन्यामध्ये जमा होणार। शेतकऱ्यांच्या खात्यावर या महिन्यामध्ये 4,000 रुपये वितरित करण्यामध्ये येणार आहेत। तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट अशी आहे की 2014 मध्ये सत्तेमध्ये आलेले मोदी सरकार देशामधील गोरगरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना चालवत आहे। या योजनांमध्ये शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यामध्ये आलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा देखील समावेश होतो। ही योजना दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक योजना आहे। याची सुरुवात 2019 मध्ये झाली असून तेव्हापासून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ हा दिला जात आहे। या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देण्यामध्ये येत आहेत। हे 6,000 रुपये शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे दिले जात आहेत। दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर महाडीबीटीच्या माध्यमातून थेट सरकारकडून जमा देखील केला जात आहे। आतापर्यंत या योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 15 हप्ते केंद्रामधील मोदी सरकारकडून जमा करण्यामध्ये आले आहेत। मागील 15वा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 रोजी छत्तीसगड येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशामधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यामध्ये आला आहे। तसेच या योजनेचा 14वा हप्ता हा 27 जुलै 2023 रोजी राजस्थान येथे एका आयोजित कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक बटन दाबून देशभरामधील 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकाच वेळेस वितरित देखील करण्यामध्ये आला होता। तसेच आतापर्यंत या योजनेचे एकूण 15 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आले आहेत। म्हणजेच जो कोणी शेतकरी या योजनेचा अगदी सुरुवातीपासून लाभ घेत असेल त्याला आतापर्यंत या योजनेमध्ये 30,000 रुपयांचा लाभ हा देण्यामध्ये आला आहे। दरम्यान या योजनेच्या 16 हप्त्या संदर्भात देखील एक महत्त्वाचे असे अपडेट समोर आले आहे। या योजनेचा आगामी 16 हप्ता केव्हा जमा होऊ शकतो याबाबत मीडिया रिपोर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील देण्यामध्ये आली आहे। तर मग याच महिन्यामध्ये जमा होणार पीएम किसानचा 16वा हप्ता। आगामी वर्ष लोकसभा निवडणुकींचे वर्ष आहे। लोकसभेच्या निवडणुकांसाठी फेब्रुवारी 2024 मध्ये आचारसंहिता देखील लागू होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे। यामुळे पीएम किसानचा हप्ता हा यावेळी लवकरच शेतकऱ्यांना मिळेल असा आशावाद देखील सध्या व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी केंद्रामधील सरकार या योजनेचा पुढील हप्ता हा लोकसभांच्या निवडणुकांपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील जमा करू शकते असे सांगितले जात आहे। फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये या योजनेचा पुढील आगामी 16 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे देखील आता अपेक्षित मानले जात आहे। मात्र निवडणुकींचा काळ पाहता फेब्रुवारीच्या पूर्वी देखील या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिला जाऊ शकतो असाही अंदाज काही जाणकार लोकांनी बांधला आहे। तथापि या योजनेचा 16 हप्ता नेमका केव्हा जमा होणार याबाबत सरकारकडून कोणतीच अधिकृत अशी माहिती आतापर्यंत समोर आली नाही। परंतु मीडिया रिपोर्टमध्ये याबाबत मोठ्या प्रमाणावर सध्या दावा केला जात आहे। तर मग मीडिया रिपोर्टच्या अनुसार आता येत्या काही दिवसामध्ये देशामधील सर्व पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आगामी 16 हप्त्याचे वितरण हे करण्यामध्ये येणार आहे। आणि अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।